परत घेऊ आपण. चला, स्वर. स्वर म्हणजे नेमकं काय की अ पासून आ पर्यंत, अ पासून आ पर्यंत. ठीक आहे. एकूण स्वर आहेत 14. एकूण स्वर कोणते आहेत? 14. बघा, अ आ इ ई उ ऊ. ठीक आहे. ä अ आई पूर्ण समजून घ्या, तुम्हाला लिहूनच द्यावं लागेल. ठीक आहे. एकूण किती आहेत ते 14 आहे. एकूण किती आहेत? 14. मग त्यामध्ये बघा स्वराचे आहेत 2. स्वराचे किती आहेत? 2. व्यंजने. ठीक आहे. व्यंजन आहेत 34. या व्यंजनांना परवर्ण सुद्धा म्हणतात. परवर्ण. ठीक आहे. ते दुसऱ्यावरती अवलंबून आहेत ते स्वरांत. स्वरांत म्हणजे काय? ज्याचा शेवट किंवा ज्याचा अंत हा स्वराने होतो त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? स्वरांत म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, हे पूर्ण क लिहिलं आपण. काय लिहिलं? पूर्ण क लिहिलं. पूर्ण क म्हणा किंवा पूर्ण ख म्हणा, इथं का म्हणा. ठीक आहे. इथं गा म्हणा. बरोबर आहे का? आता याला स्वरांत कसं म्हणू आपण? पहिले जो आपण क, आता या क ला बघा, याला स्वरांत का म्हणतात ते बघा. हा पूर्ण क झाला, याला जर असं तुम्ही पाय मोडलाय तर हा अर्धाचा, हा पूर्ण क नाही. प्लस आता क म्हटल्यावरती शेवटी काय येतं? काय येतं? मग बघा, याचा अंत कशाने झालाय? स्वराने झालाय. शेवटी काय आलं याच्या? क आलं. इकडे पण बघा ख. आता हा पूर्ण क आहे, याचा जसा पाय मोडला तर अर्धा आहे. कसा आहे? अर्धा. आता ख म्हणा बरं, शेवटी काय येते? क येते. बरोबर आहे का? हा. आता इथे समोर चला, इथे का. काय येते? का. मग आता बघा, हा शेवटी म्हणजे अर्धा क धरा याला, याचा पाय मोडा आणि का म्हणा. का शेवटी काय येते? आ येते. काय येते? आ. बघा, मग याच्या शेवटी काय येते? अ आहे. येता अ आहे, इथे आ आहे. म्हणजे शेवटी काय आले? याच्या स्वर आलेला आहे. काय आलेला आहे? स्वर. म्हणून त्याला आपण स्वरांत असं म्हणतो, ज्याचा अंत स्वराने होतो तो. आता बघा, तिच्यामध्ये वर्णमालेमध्ये संयुक्त व्यंजने किती आहेत? 2 आहेत. संयुक्त व्यंजन किती आहेत? 2 आहेत. बघा आता इकडे बघा, आता स्वर. हा स्वराचे प्रकार आहेत. बघा, ऱ्हस्व स्वर आहे याच्यामध्ये 5 स्वरांमध्ये. ऱ्हस्व स्वर. ठीक आहे. याच्यामध्ये अ ई उ ऊ लू. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? की ज्यांचा उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ हा एकदम कमी आहे. ओ म्हणा बरं. ओ ओ. बरोबर आहे. ई उ रू लू. बरोबर आहे. हा ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्याला उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ हा अत्यंत कमी